नमस्कार मित्रांनो, एकेपीज पर्सनल फायनान्स चॅनलमध्ये मी अतुल पाचखडे आपले स्वागत करीत आहे. जर आपण स्टॉक मार्केटमध्ये एकदम नवीन असाल व आपली अशी इच्छा असेल की थोडी कमी रिस्क घेऊन मला चांगले रिटर्न्स मिळाले पाहिजे, तर आजच्या व्हिडिओमध्ये मी अशा काही म्युच्युअल फंडांच्या स्कीम्सची माहिती देणार आहे ज्यामुळे या दोन्ही गोष्टी साध्य होऊ शकतात. तर जर आपण खरोखरच अशा फंड्समध्ये इंटरेस्ट असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणे अनिवार्य आहे. तर मित्रांनो, आपण जेवढे जास्तीत जास्त रिस्क घेऊ तेवढे जास्त रिटर्न्स आपल्याला मिळतात. या उलट जेवढी आपण रिस्क कमी करू तेवढे रिटर्न्स मात्र आपल्याला कमी मिळतात. परंतु जर आपल्याला चांगले रिटर्न्स मिळवायचे असतील तर रिस्क घेणे अनिवार्य आहे. तर आपण मला विचाराल की अशा काही फंड अवेलेबल आहेत का ज्यामुळे दोन्ही गोष्टी आपण बॅलन्स करू शकतो? तर याचे उत्तर होय आहे. यासारखे फंड्स बाजारात उपलब्ध आहेत आणि त्याला हायब्रिड म्युच्युअल फंड्स असे म्हणतात. प्रसिद्ध इन्व्हेस्टमेंट तज्ज्ञ श्री धीरेंद्र कुमार यांच्या मते इक्विटी फंड्स म्हणजे बेस्ट रिटर्न्स, डेब्ट फंड म्हणजे बेस्ट सेफ्टी आणि हायब्रिड फंड्स म्हणजे बेस्ट कॉम्प्रोमाइज. म्हणजे याचा म्हणण्याचा अर्थ असा आहे की ज्या फंड्समध्ये सेफ्टी आणि रिटर्न्स यांचं बॅलन्स किंवा ताळमेळ केली असते, हायब्रिड म्युच्युअल फंड्समध्ये वेगवेगळ्या असेट्स क्लासचे मिश्रण केलेले असते, जसे की इक्विटी, डेब्ट इन्स्ट्रुमेंट्स, कमोडिटीज इत्यादींचा यामध्ये समावेश केलेला असतो. हे हायब्रिड फंड्स साधारणतः 6 प्रकारचे असतात. पहिला प्रकार आहे मल्टी असेट अलोकेशन, दुसरा प्रकार आहे ॲग्रेसिव्ह हायब्रिड फंड, तिसरा प्रकार आहे बॅलन्स्ड ॲडव्हान्टेज फंड्स, चौथा प्रकार आहे कॉन्झर्वेटिव्ह हायब्रिड फंड्स, पाचवा प्रकार आहे इक्विटी सेव्हिंग स्कीम्स आणि शेवटचा प्रकार आहे आर्बिट्रेज फंड्स. आता हायब्रिड फंडांचे काय फायदे आहेत हे थोडक्यात जाणून घेऊया. तर हायब्रिड फंडमध्ये आपल्याला डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ मिळतो, जसे की इक्विटी, कमोडिटी, डेब्ट्स याचा. त्यामुळे आपल्याला आपल्या म्युच्युअल फंड पोर्टफोलिओमध्ये एक डायव्हर्सिफिकेशन मिळेल. दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे हायब्रिड फंड्स हे इक्विटी फंडपेक्षा कमी वोलाटाईल असते. गेल्या 10 वर्षाचा मार्केटचा अभ्यास केल्यानंतर असे आढळून आलेले आहे की हे फंड इक्विटी फंडांच्या तुलनेत कमी पडले आहेत, कारण यामधला जो डेब्ट इन्स्ट्रुमेंट्स आहे हा या फंड्सना एक कुशन देतो. तिसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे जर आपण दीर्घकालीन इन्व्हेस्टमेंट केल्यास हायब्रिड फंडमध्ये आपल्याला इक्विटी फंडा एवढेच चांगले रिटर्न्स मिळतात. तर मित्रांनो, आपण त्या स्कीम्स जाणून घेण्यास फार उत्सुक असाल तर यापुढे कुठल्याही प्रकारचा वेळ न दवडता आपण त्या स्कीम्स बघूया. तर मित्रांनो, या कॅटेगरीमधील विविध योजनांचा अभ्यास केल्यानंतर गेल्या 7 वर्षात ज्यांनी कन्सिस्टंटली रिटर्न दिले आहे अशा 4 फंड मी शॉर्टलिस्ट केलेले आहेत व त्यांना आता आपण कम्पेअर करून त्यांची कामगिरी बघूया. त्यासाठी स्क्रीनवर जाऊन त्यांची माहिती बघूया. जे 4 फंड आपण बघणार आहोत ते आहेत क्वांट ॲब्सोल्यूट फंड, ICICI प्रुडेन्शियल इक्विटी अँड डेब्ट. हे जे फंड आहे ॲग्रेसिव्ह हायब्रिड या 2 कॅटेगरीतले आहेत. दुसरे आहेत क्वांट मल्टी असेट आणि ICICI प्रुडेन्शियल मल्टी असेट्स. हे आहे मल्टी असेट अलोकेशन या कॅटेगरीमधले. मागे मी तुम्हाला 6 जे प्रकार सांगितले होते ना की हायब्रिडमध्ये 6 प्रकार आहेत, त्यातले 2च प्रकारातले ॲग्रेसिव्ह हायब्रिड आणि मल्टी असेट अलोकेशन या 2च कॅटेगरीतले आपण फंड डिस्कस करतो आहे. कारण की बाकीचे जे आहे डेब्ट बेस्ड असल्यामुळे तिथे रिटर्न्स आपल्याला कमी मिळतात, म्हणून ते मी इथे कन्सिडर केलेले नाही आहेत. आता आपण रिटर्न सिन्स लॉन्च बघूया. क्वांट ॲब्सोल्यूट फंडचा रिटर्न्स आहे 18.52, ICICI प्रुडेन्शियल इक्विटी आणि डेब्ट आहे 18.13, क्वांट मल्टी असेटचं 16.30 आणि ICICI प्रुडेन्शियल 17.19. म्हणजे हायब्रिड जे आहे ॲग्रेसिव्ह हायब्रिड फंड्स आहे हे ह्याच्यापेक्षा थोडे जास्त रिटर्न देत आहेत. आता ट्रेलिंग रिटर्न्सकडे जाऊया. 1 दिवसापासून तर हे 10 वर्षापर्यंत आहेत. रिटर्न म्हणजे कन्सिस्टंट आहेत. हे बघितले सगळ्या 4ही फंडामध्ये हे कन्सिस्टंट रिटर्न्स आहेत. पुढचा महत्त्वाचा भाग जो आपल्याला बघायचा आहे तो रिस्क रेशो बघायचे आहेत काही. मागच्या एका व्हिडिओमध्ये मी म्युच्युअल फंडांच्या बाबतीत 2-3 जे क्रिटिकल रिस्क रेशो आहे ते बघायचे आहेत. तर पहिला रेशो आहे शार्प रेशो. हा शार्प रेशो सगळ्यांचा 1.39, 2.01, 1.64, 2.24 म्हणजे हा 1च्या वरती आहे. म्हणजे जी बेंचमार्क आहे 1च्या वरती असायला पाहिजे. एस्पेशली ICICI जे फंड आहे तो 2च्या वरती आहे. ते दोघांचे पण 2च्या वरती आहेत. म्हणजे शार्प रेशो म्हणजे काय? फंड रिस्क घेतो त्यापेक्षा कसे रिटर्न्स मिळतात हे महत्त्वाचं हा रेशो आपल्याला सांगतो. महत्त्वाचा जो रेशो बघायचा आहे तो बीटा म्हणजे व्हॉलेटिलिटी. 0.8, 0.72, 0.74, 0.6 म्हणजे हे सगळे 1च्या खाली आहे. म्हणजे आपला जो बेंचमार्क आहे हा बीटा जो आहे व्हॉलेटिलिटी ही 1च्या खाली असायला पाहिजे आणि सगळ्या फंडांमध्ये ती 1च्या खाली आहे.
आणि इथे तर 0.6च आहे आणि हा दुसरा जो फंड आहे याच्यामध्ये 0.72 ICICI प्रुडेन्शियलचा. तर व्होलॅटिलिटी पण कम्पॅरेटिव्हली यांच्यामध्ये 1च्या खाली असल्यामुळे हे फंड चांगले आहेत. तिसरा महत्त्वाचा रेशो जो बघायचा असतो तो म्हणजे अल्फा. आता इथे अल्फा म्हणजे बेंचमार्क पेक्षा किती चांगले जास्त रिटर्न दिले. तर हा ॲब्सोल्यूट हा फक्त थोडा 10च्या खाली आहे. ॲब्सोल्यूट डायरेक्ट. बाकी सगळे जे तिन्ही फंड आहेत त्यांनी 10च्या वरती आहे. हा तर 15 आहे. क्वांट मल्टी असेट अलोकेशन याने 15चा बेटा आहे. आता पुढचा भाग जो बघायचा आहे तो आहे आपल्याला असेट अलोकेशन. हायब्रिड फंड असतात हे मिक्सचर ऑफ डिफरंट असेट क्लास. तर इथे आपण बघितल्यावर आपल्याला कळेल की इथे इक्विटी आहे. इक्विटीचं इथे दिलं आहे 72%, 60%. हा ICICI प्रुडेन्शियल फंडचं इथे येत नाही आहे. बऱ्याच दिवसापासून ट्राय करतोय पण यांचं डिटेल्स येत नाहीत. एफचं 17 आहे, इथे 23 आहे, इथे 5.84 आहे. कॅश इक्वालंट यांनी ठेवलेलं आहे. आता हा जे आहे हायब्रिडमध्ये तर इथे कमोडिटीज नाहीत, पण इथे जो आहे क्वांट मल्टी ॲसेटमध्ये इथे कमोडिटीमध्ये पण इन्व्हेस्टमेंट केलेली आहे 9.9%. अजून आपल्याला मिळत नसल्यामुळे कळत नाहीये. तर मित्रांनो, आपण आता जे 4 फंड बघितले त्यामध्ये आपल्याला असे आढळून आले असतील की या फंड्समध्ये व्होलॅटिलिटी कमी असून सुद्धा एक चांगले रिटर्न्स आपल्याला मिळालेले आहे. तर मित्रांनो, आपण या 4 पैकी कुठल्याही एका फंडाचा अभ्यास करून त्यामध्ये SIP द्वारे आपण गुंतवणूक करू शकतो आणि असे प्रकारचा हायब्रिड फंड्स आपल्या म्युच्युअल फंड पोर्टफोलिओमध्ये इन्क्लूड करून आपण आपल्या म्युच्युअल फंड पोर्टफोलिओला एक विविधता आणू शकता. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये दिलेला हा गुंतवणुकीचा सल्ला समजू नये, परंतु आपले शिक्षण व्हावे हाच या व्हिडिओमागचा हेतू आहे. जर आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर त्याचा डीप स्टडी करून मगच गुंतवणुकीचा निर्णय घेण्यात यावा. मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर तो आपले मित्र व सहकारी यांच्यामध्ये शेअर करा व स्वतः लाईक करण्यास विसरू नका. व अशा तऱ्हेचे अद्ययावत व अभ्यासपूर्ण कंटेंट बघण्यासाठी माझे चॅनेल सबस्क्राईब करा. पुढील आठवड्यात भेटेस्तोवर स्वस्त रहा, मस्त रहा. धन्यवाद.